छान आहे. काय मॅडम कसले हिशोब चालले? अहो हिशोब कसला, आपल्या नोकर वर्गाचं भविष्य बघतीये. हे काय नवीन? मग बघायला नको? नवीन वर्ष सुरू झालंय, त्यात महिनाही सरला, पण काय जैसे थे. हा पण माझे अंक सांगतायत, ह्या येणाऱ्या दिवसात जर का आपण मेहनत केली ना तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळणार. त्याच्यासाठी अंकांची काय गरज आहे? मेहनत घेतोच आहे प्रत्येक जण. काय ग तिलोत्तमा? हो हो, पण नुसती मेहनत घेऊन काय उपयोगाची? त्यासाठी कुणाचं तरी पाठबळ देखील हवं. खरंय, पाठबळ हवंच नाही का? जय, तुला काही जरी मदत लागली तरी मला सांगा, मी कायम तुझ्या बरोबर. म्हणजे माझा कायम पाठिंबा आहे. थँक्यू जुई. मला कोणाच्याही पाठबळाची किंवा पाठिंब्याची गरज नाही. माझा मेहनतीवर खूप विश्वास आहे आणि आपण मेहनत केली ना तर मग कोणाच्या शिफारसीची किंवा मदतीची गरज लागत नाही. होशील होशील जय, तू खूप मोठा होशील. हो ना रजनी? अमित गप्प बस ना. नाही नाही, थँक्यू अमित. पण मी मोठा झालो ना तर फक्त स्वतःच्या कामाच्या बळावर. जयला जर कळलं की मी त्याच्यासाठी सरांकडे शब्द टाकला होता तर? मिस्टर जय, सरांनी तुम्हाला बोलवलंय. मलाच. May I come in, sir? Yes, please come in. Good morning, sir. Good morning, sir. गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग. अरे तू उभा का? बस ना बस. हो, गुड मॉर्निंग जयराम खानोलकर. सॉरी, मी कामात होतो, माझं लक्ष नाही गेलं. बसा खानोलकर, बसा. चालू दे तुमचं, मी इथे बस. बसा. मिस्टर जयराम खानोलकर, मला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचं. Yes, sir. मिस्टर खानोलकर, आपले काही जुने क्लायंट्स 3-4 वर्षापूर्वी आपल्या कंपनीला सोडून गेले. आपल्या कंपनीची सर्व्हिस आवडली नसल्यामुळे असेल किंवा दुसऱ्या एखाद्या कारणामुळे असेल, पण ते क्लायंट्स आपल्या कंपनीसाठी खूप महत्वाचे. या क्लायंट्सला, या आपल्या जुन्या क्लायंट्सला आपल्याला पुन्हा एकदा आपल्या कंपनीत आणायचं. काय वाटतं तुम्हाला? काय करता येईल? मिस्टर जय खानोलकर, मी तुम्हाला विचारतो. हो सर, मला वाटतं त्यांचे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचे जे इश्यूज आहेत ते आपण सॉल्व्ह केले पाहिजे. सर, त्यांच्या ज्या डिमांड्स आहेत त्या एक्सेसिव्ह न मानता त्या आपल्याकडनं फुलफिल कशा करता येतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे ते आपल्या कंपनीशी डील करणं सोडल्यापासून आपल्या कंपनीत जे काही चेंजेस झालेत ते त्यांना कन्वे करायला पाहिजे. सर, म्हणजे त्यांनी आपल्या कंपनीशी डील करणं थांबवल्यापासनं आपल्या कंपनीत जे काही चेंजेस झालेत ते पिन पॉइंट करून त्यांच्यापर्यंत हे चेंजेस झाले आहेत बाबा हे कन्वे केलं पाहिजे. गुड. मिस्टर जय, ही खूप महत्वाची असाइनमेंट. येस. हे सगळे क्लायंट्स आपल्या कंपनीसाठी खूप महत्वाचे. ते परत आल्याने आपल्या कंपनीची गेलेली पत परत येणार आहे. आपल्या कंपनीसाठी ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला असं वाटतं हे तुम्ही करू शकाल? एवढी मोठी जबाबदारी तुम्ही पेलू शकाल? का नाही? नक्कीच करू शकेल तो हे. तू अगदी निश्चिंतपणे त्याच्यावर ही जबाबदारी टाकू शकतो. हो ना जय? हो सर, मी तुम्हाला प्रॉमिस करतो आपले हे जुने क्लायंट्स मी नक्की परत आणेन. गुड. ऑल द बेस्ट. उद्या सगळे डिटेल्स मला मिळतील. ते मिळाले की लगेच तुम्हाला मी देतो. लगेच काम सुरू करावं लागेल. येस सर. थँक्यू सर. थँक्यू.
खुश झालाय तो. आत्ता पण नंतर काय? अहो तुझ्या मनासारखं केलंय मी, पण खूप मोठी रिस्क आहे. तुला खरंच असं वाटतं हा दाभोळकरांना परत आणू शकेल? बघूया. काय झालं जय? सरांनी का बोलवलं होतं? मला एक नवीन असाइनमेंट मिळाली आहे. गुड. कसली असाइनमेंट? आपल्या कंपनीचे काही जुने क्लायंट्स होते, ते आता दुसऱ्या कंपनीकडे गेले. हे असं का झालंय, यामागे काय प्रॉब्लेम्स होते, हे सगळे सॉल्व्ह करून त्या जुन्या क्लायंट्सना आपल्या कंपनीकडे परत आणण्याची जबाबदारी मला सरांनी दिली. अरे बापरे, खरंच खूप मोठी जबाबदारी दिली आहे सरांनी तुला. पार पाडशील तू? सॉरी, नाही, पार पाडशील तू. थँक्यू. जय, आता तुला खरी संधी मिळाली स्वतःला प्रूव्ह करण्याची. कॉंग्रॅच्युलेशन्स. बघ रजनी, मी सांगितलं नव्हतं? सॉरी. जयराम, मला खात्री आहे तू खूप मेहनत घेशील. आता फक्त तुला पाठबळाची गरज आहे. आदिती? हॅलो आदिती, काय ग, काय झालं? काही नवीन गोंधळ? नाही काकू, एक आनंदाची बातमी द्यायला फोन केलाय मी. आनंदाची बातमी? काय ग, काय झालं? काकू, अविनाश सरांनी जयवर एक जबाबदारी सोपवली. जयला एक असाइनमेंट मिळाली आहे. अरे वा, खरंच खरंच खूप छान बातमी दिलीस हा. मग काय, जय एकदम खुश असेल ना? हो, खूप. त्याला एक संधी हवी होती स्वतःला प्रूव्ह करायची, आणि आता त्याला ती संधी मिळाली. हो, आणि जय त्या संधीचं नक्कीच सोनं करेल. त्याला सांग म्हणा काकूनी पार्टी मागितलीये. काकू, पार्टी तर व्हायलाच हवी. आज संध्याकाळी तुम्ही दोघं तयार राहा, आपण सगळे जेवायला जाऊया बाहेर. हा? थट्टा केली मी. पण मी सिरियसली बोलतेय काकू. बाहेर जायला नको, मी घरीच काहीतरी करते गोडाचं. नाही, आज तुम्ही काहीही स्वयंपाक करू नका, आज आराम करा. हं? आम्ही आलो की आपण जाऊया बाहेर. बरं, जाऊया. या तुम्ही. हा, अच्छा. काय, कोण कुठे जाते? मी एकटी नाही, आपण जातोय. आदितीने आनंदाची बातमी दिली. बरं वा, पुन्हा प्रमोशन मिळालं वाटतं तिला. चांगलंय चांगलंय. ती हुशार आहे. जयकडे जरा लक्ष द्यायला हवं. काम करत नाही वाटत तो. आनंदाची बातमी जयच्या बाबतीत आहे. त्याला नवीन जबाबदारी मिळाली आहे, आणि काम करत असेल म्हणूनच दिली ना त्याला सरांनी नवीन जबाबदारी. बरं, कळलं कळलं. हा, नाही चांगलंच आहे. बरं, मग आपण कुठं जायचंय? त्यांच्या ऑफिस मध्ये त्यांना मदत करायला? हो, आपण कशाला मदत करायला जायचंय ऑफिस मध्ये? आपण संध्याकाळी जेवायला जायचंय बाहेर. जय पार्टी देतोय. काय पार्टी? या आजकालच्या पिढीला पैसे खर्च करून आनंद साजरा करण्यात काय मिळते काय मला कळत नाही. मला नाही पटत आहे. मला सुद्धा पटत नाहीये. नाही ना पटत, मग तेच म्हटलं. पण त्यांच्या आनंदासाठी जायला काय हरकत आहे? त्यांना बरं वाटेल. संध्याकाळी वेळेवर तयार व्हा. आता मला काय तयारी करायला वेळ लागतोय? तुला बायकांना तयारी करायला वेळ लागतो? तू एक काम कर, तू ना आत्तापासून तयारी करायला सुरुवात कर, म्हणजे संध्याकाळपर्यंत तयार होशील. त्या विनोदाचा जीव किती, हसताय किती, तेही स्वतःच. हा, गेली वाटतं खरंच तयारी करायला. अदिती,
तू परस्पर काय ठरवून बसलीस? जय, हे बघ, तू ठरवलंयस हा प्रश्न नाही, पण तुला माहिती आहे सध्या आपली काय परिस्थिती आहे ते. ऍक्च्युली मी हे ठरवलंच नाहीये. आनंदाच्या भरात मी काकूंना ही बातमी द्यायला फोन केला आणि काकूंनीच मला पार्टीबद्दल विचारलं. मी लगेच हो म्हणाले आणि नंतर मग मी पुढे काहीच बोलू शकले नाही. जय, आय एम सॉरी. आदिती, तू सॉरी म्हणू नकोस. मला कळतंय तू आनंदाच्या भरात हो म्हणून बसलीस, आणि तेही मला संधी मिळाल्याच्या आनंदात. तर प्रश्न एवढाच आहे की पैसे नाही आहेत आपल्याकडे. म्हणजे आता कसं होणार आहे की आपण ट्रीट द्यायला घेऊन जाणार त्यांना, चेहऱ्यावर आनंद पण मनात सतत भीती, बिल किती होईल याची. मग आता काय करायचं? खूप हक्काने काकू बोलल्या रे, त्यामुळे मी नाही म्हणू शकले नाही त्यांना. सॉरी. तू परत परत सॉरी म्हणू नकोस. मला कळतंय तुझं काय झालं. प्रश्न फक्त पैशांचा. जय, माझ्याकडे आहेत थोडे पैसे. माझ्याकडेही आहेत थोडे पैसे, पण आपल्याला अजून महिना काढायचा आहे आदिती. ह्या ट्रीट मध्येच सगळं संपून जाईल असं वाटतंय. म्हणजे ट्रीट आपण देतोय ना, मग त्यांना मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आपण घेऊन जाऊ अशी त्यांची अपेक्षा नसेल. आपण त्यांना एखाद्या साध्या ठिकाणी पण जिथे छान जेवण मिळतं अशा कुठल्या तरी ठिकाणी घेऊन गेलो तर. हे असं असतं तुझं. माझं काही चुकलं का? नाही, म्हणजे एखादा प्रॉब्लेम तुझ्यामुळे क्रिएट झालाय असं वाटायच्या आधीच त्याच प्रॉब्लेमवर तुझ्याकडे सोल्युशन तयार असतं. म्हणजे हा प्रॉब्लेम माझ्यामुळे क्रिएट झालाय असं तुझं ठाम मत आहे का? नाही, तुझ्यामुळे नाही, तुझ्या नवऱ्यावरच्या अतिप्रेमामुळे. अहो जरा स्वस्त बसा ना. काय काय स्वस्त बसायचं हा? अरे किती वेळ हा? ही पोरं आपल्याला विसरली की काय? नाही तयार सांगून विरारलं नाही ना गेली चुकून. हो अशी कशी जातील? हा. येतील ती. हे बघा आलेच. हा? या. 100 वर्ष आयुष्य आहे अगदी. हा. या. काय झालं? अगं काही नाही, हे खूप वाट बघतायत तुमची. तुला नवीन कामगिरी मिळाली म्हणे, म्हणून तू आम्हाला जेवायला हॉटेलमध्ये नेणार आहेस? हो. कुठल्या हॉटेलमध्ये? 5 स्टार? नाही काका, 5 स्टारला मी प्रमोशन मिळालं तर नक्की नाही. आता आपण इथेच जवळच्या एखाद्या अरे थट्टा केली रे मी, वाईट वाटून घेऊ नकोस. ते 5 स्टारच्या हॉटेल मला चालत नाही, जेवण अजिबात पचत नाही. आता तू आम्हाला ज्या हॉटेलमध्ये नेशील ना ते माझ्यासाठी 5 स्टार. थँक्यू काका. आणि अभिनंदन, लवकर संधी मिळाली, तिचं सोनं करा आणि लवकर प्रमोशन मिळव. नक्की काका. जरा निघूया. काकू 5 मिनिटं, आम्ही 5 मिनिटात फ्रेश होऊन येतो. हो या या. हा या या. वा, नाही पोरं खुश दिसतात आज. त्यापेक्षा जयला काहीतरी मिळाले याचा आनंद अदितीला अधिक झालाय नाही? हो ना. हा.
अगदीच भरल्यासारखं वाटतंय ना हॉटेल. मग काय हरकत आहे. पुढचं हॉटेल असं म्हणत चालण्यापेक्षा हे जरा बरं आहे. चालेल. हा अरे इथं बसूया ना. इथे अगदीच दारात नाही का होणार आहे. त्याला काय चालेल. महागडा दिसतंय फार. अरे महागडं कसं त्यात 3 स्टार असेल फार फार तर 4 स्टार. त्याच्यानंतर तो आपल्याला 5 स्टार मध्ये नेणार आहे. मग तोपर्यंत हे चालेल. ठीक आहे. काय रे जय. नाही मला इथंच जेवायचं असेल तर काय तुझी पार्टी कॅन्सल करणार आहेस का. नाही. मग बसा तुम्ही. मी वॉशरूमला जाऊन. आता चला बसूया. या बसा तुम्ही, मी पण आले. हो या. जय, आदिती आपण या हॉटेलमध्ये आलोय खरं, पण हे हॉटेल बघता जरा मला अवघड वाटतंय. पण आता काका काकूंना नाही कसं म्हणणार. तेही आहेच. बरं बिल किती होईल याचाही अंदाज घेता येत नाही. अमुक एक मागवा, अमुक एक मागवू नका असंही सांगता येणार नाही. बघू, थोडक्यात भागलं म्हणजे नशीब. बरं चला आता जाऊया, नाहीतर त्यांना ऑड वाटेल. चला. काय तुम्ही लहान मुलासारखा हट्ट करता हो. ती बिचारी मुलं इतकी आनंदात आहेत, उगीच त्यांना भुर्दंड नको ना. कळतं मला, पण मी बिल भरलं तर. हा तू आता उगाच मध्ये मध्ये काहीतरी बोलू नको ना. हा त्यांच्या समोर. हा येऊ दे. हो गंमत करतो जरा. चालेल येऊ चालेल. दे, चल. हा काय नाही इतका उशीर. दोघ जण काही हिशोब करत बसला होतास वाटतं. नाही हिशोब नाही. करायचं कशाला. काय तुझ्या आनंदाची किंमत पैशात मोजली जाऊ शकत नाही ना. आणि बघ जय, वरचे वर तुझी अशीच प्रगती होऊ दे. हा आम्हाला रोज पार्ट्या मिळू देत, आणि विशेष म्हणजे 5 स्टार मध्ये पार्टी मिळू दे अशी आशा मी बाळगतो. मी जरा आलेच. हा हा. आदिती जरा ये ना माझ्यावर. अरे तुम्ही. नमस्कार. नमस्कार. काय हो, ओळखताय ना तुम्ही. हो ह्या आदितीची आई. नमस्कार. हे माझे मिस्टर आदितीचे. एक मिनिट. कुठल्याही आदितीशी माझा कसलाही संबंध नाही. आणि मी या. चला आपण निघूया. म्हणजे मी ड्रायव्हरला सांगितलंय गाडी काढायला. का संबंध नाही. तुमची पोटची पोरगी आहे ना, का दत्तक घेतले. नाही सख्या मुलीशी संबंध का नाही म्हणता. म्हणजे तुम्ही गाडीतून आलात म्हणून आणि ही चालत आली म्हणून. एक्सक्यूज मी. आपण नाही माझा परिचय नाही आहे तुमच्याशी, देतो करून. ज्या मुलीशी तुमचा संबंध नाही असं आता म्हणालात ना, तिचा बाप आहे. नाही आहे ती पोटची मुलगी, पण नात्याला रक्ताची नाही, मायेची गरज असते, प्रेमाची गरज असते. आणि आम्ही आमच्या लेकीवर प्रेम करतो. यावेळी तर आम्ही आमच्या लेकीची पहिली संक्रांत पण केली. नाही कन्यादानाचं पुण्य नाही मिळालं आम्हाला,
पण आता जे सुख भोगतोय ना ते अधिक आहे. अरे हा जयराम, नाही, याला तुम्ही ओळखत नसाल तर याचा पण परिचय करून देतो तुम्हाला. माझ्या लेकीचा नवरा आहे तो, जावई आहे माझा. हे बघा, मला ह्या असल्या लोकांची ओळख ठेवायची गरज वाटत नाही. हे असलेले लोक म्हणजे? अहो आपण कशासाठी आलोय? तू थांब जरा, तू मध्ये आता बोलू नको. मी अहो प्लीज तुम्ही प्लीज. असले म्हणजे स्वतःच्या अंगी काहीही कर्तृत्व नसताना दुसऱ्याचा शिडी म्हणून वापर करणार. नाही, याच्या कर्तृत्वाबद्दल काय तुम्हाला काय माहित काय? अहो जाऊ दे ना. का जाऊ का द्यायचं? तू थांब जरा, मला बोलू दे जरा. हे ज्या जयला ओळखतात तो जय तसा नाही आहे हे मला यांना सांगायला हवं. काय हो? कोणाला म्हणता तुम्ही? हा, या जयला? नाही, वयानं अनुभवानं तो लहान आहे, हा, पण त्याला ना नात्याचा आदर आहे म्हणून तो शांत आहे.